कपिल पाटिल फाउंडेशन द्वारा वारकरी भक्तों के लिए महा आरोग्य शिविर व रक्तदान शिविर, कंबल, छाता, दवाइयाँ मुफ्त में वितरण किया गया। आषाढ़ी एकादशी के अवसर पर पूरे देश से वारकरी समाज के भक्त अपनी भक्ति के लिए पंढरपुर जाते हैं, जिसे ध्यान में रखते हुए केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल के मार्गदर्शन में कपिल पाटिल फाउंडेशन के अध्यक्ष सुमित पाटिल के नेतृत्व में पिछले 6 वर्षों से यहां पर आए हुए सभी भक्तों के लिए महा आरोग्य शिविर व रक्तदान शिविर तथा कंबल व छतरी वाटप का कार्यक्रम किया जाता है। हालांकि कपिल पाटिल फाउंडेशन द्वारा इस वर्ष भी महा आरोग्य शिविर व रक्तदान शिविर सहित आए हुए 5000 भक्तों को छाता व दवाइयाँ वितरित की गई। साथ ही आए हुए सभी भक्तगण ने इस महा आरोग्य शिविर का लाभ भी उठाया और कपिल पाटिल फाउंडेशन के पदाधिकारी का आभार भी प्रकट किया है। चलिए देखते इस कार्यक्रम के कुछ झलकियां। कपिल पाटिल फाउंडेशनच्या वतीने यावर्षी देखील आषाढी एकादशीच्या निमित्ताने कपिल पाटिल फाउंडेशन यांच्या वतीने पंढरपूर येथे आज आरोग्य शिबिर तसेच ब्लँकेटचे वाटप, छत्री वाटप असे 3 उपक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। आज आपण बघाल की लोक जे वारीला चालत आलेली जी लोक आहेत ते वारकऱ्यांसाठी खरं तर एक आम्ही समजतो पुण्याचं काम आहे की आम्हाला त्यांची सेवा करण्याचा आज आनंद मिळतो। आज कपिल पाटिल फाउंडेशनचा प्रत्येक सदस्य इथे येऊन मेडिकल कॅम्प असेल, मेडिकल कॅम्पसाठी जी लागणारी औषधं असतील, बाकीचे डॉक्टर्स असतील, ज्या गेल्या 6 वर्षापासून ते डॉक्टर्स दरवर्षी आपल्या मनाप्रमाणे इथे येतात, सेवा देतात, प्रामाणिक सेवा देतात आणि फाउंडेशनचा प्रत्येक सदस्य तसेच भिवंडीवरून येणारी जी आमची लोक आहेत, भिवंडीची देखील जी फाउंडेशनशी जोडलेली लोक आहेत, कपिल पाटील साहेबांचे कार्यकर्ते ते देखील येऊन इथे सेवा देतात। एक आनंदाचं वातावरण आज या पंढरपूर नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि एक आनंद म्हणजे मी या फाउंडेशनचा अध्यक्ष आहे, माननीय आमचे माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या प्रेरणेने ही आम्ही एक सेवा चालू केली होती। ही सेवा एक छोट्या प्रमाणात होती, परंतु हळूहळू ही सेवा एक प्रारूप रूप मोठ्या रूपाने इथे उदयाला आलेली असं मला दिसते। आज जवळजवळ 10,000 लोक या आरोग्य शिबिराचा लाभ घेणार आहेत आणि जवळजवळ 5,000 ब्लँकेट, 5,000 छत्र्या असा एक मोठा उपक्रम आम्ही माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे राबवतो। मला वाटते ही निरंतर सेवा विठ्ठलाने आमच्याकडून घडून घेतलेली आहे आणि ही वर्षोनवर्ष असंच चालत राहील अशी मी या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या वतीने या आलेल्या वारकऱ्यांच्या सेवा करण्याचा विठ्ठलाने आम्हाला एक संधी दिली, त्यासाठी आम्ही सर्वांचे आभारी आहोत आणि ज्या लोकांनी लाभ या शिबिराचा घेतला त्यांना देखील आम्ही चांगल्या प्रकारचं इथे सेवा देण्याचं काम आम्ही करत आहोत। येणाऱ्या काळात अशीच ही सेवा निरंतर राहो अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण।